नमस्कार, मी पल्लवी. अजिंक्य भारत न्यूज @7 या बातमीपत्रात आपल्या सर्व दर्शकांचं हार्दिक स्वागत करते. विदर्भ ते महाराष्ट्रातील वेधक आणि वेचक बातम्या या बातमीपत्राद्वारे आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवत असतो. अद्यापही आमच्या YouTube चॅनलला आपण सबस्क्राइब केलं नसेल, सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे प्रत्येक अपडेट आपल्या मोबाईलवर असेल. चला तर आज बघूया काय दिवसभरात ठळक घडामोडी झाली आहे. एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. उद्यापासून श्रावण मासाला सुरुवात. राजेश्वर मंदिरात भक्तीचा जागर. 4ही सोमवारी भाविकांची मांदियाळी. बेकायदा गर्भलिंग निदान माहिती द्या आणि मिळवा 1 लाखापर्यंत बक्षीस. सर्पदंश झाल्याने चिलका येथील विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू. परिसरात शोककळा. नॅशनल हायवेवर डाळिंबी अनभोराजवळ दुचाकीचा भीषण अपघात. 2 युवक गंभीर जखमी. वीर भगतसिंग आपत्कालीन बचत पथकाची तात्काळ धाव. बातम्यांचा वेगवान पाठलाग. निर्भीड पत्रकारिता. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे एकमेव अजिंक्य भारत न्यूज. चला तर बघूया आजच्या सविस्तर बातम्या. मराठी माणसाच्या श्रद्धेचा आणि भक्तीचा पवित्र श्रावण मास उद्या म्हणजे 13 ऑगस्ट पासून सुरू होत आहे. श्रावण मासाच्या आगमनाने अकोला जिल्ह्यातील धार्मिक वातावरणही भक्तिमय होणार आहे. अकोला जिल्ह्याचे आराध्य दैवत असलेल्या श्री राजराजेश्वर भगवानांच्या स्वयंभू मंदिरात श्रावण मासानिमित्त विशेष आध्यात्मिक वातावरण आता निर्माण होणार आहे. श्रावणातील प्रत्येक सोमवार हा भगवान महादेवाच्या भक्तांसाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे पहिला श्रावण सोमवार पासून ते 4थ्या श्रावण सोमवार पर्यंत श्री राजराजेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळणार आहे. महादेवाच्या दर्शनासाठी अकोला शहरासह जिल्ह्यातील विविध भागातून भाविक मोठ्या संख्येने मंदिरात दाखल होतात. श्रावण मासातील भक्तीचा हा उत्सव शेवटच्या सोमवारी होणाऱ्या भव्य कावड महोत्सवाने विशेष रंगतदार होतो. महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या या कावड यात्रा महोत्सवात मोठ्या संख्येने शिवभक्त सहभागी होतात. हर हर महादेवाचा जयघोष, कावडधारकांची मिरवणूक आणि भक्तिमय वातावरणाने संपूर्ण परिसर दुमदुमून जातो. यंदाही श्रावण मासाच्या निमित्ताने श्री राजराजेश्वर मंदिर परिसरात भक्ती, श्रद्धा आणि आध्यात्मिकतेचा अनोखा संगम अनुभवायला मिळणार आहे. त्यामुळे अकोलेकरांसह जिल्ह्यातील शिवभक्तांसाठी येणारा श्रावण मास हा विशेष पर्व ठरणार आहे. गर्भलिंग निदान आणि स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी PCPNDT कायद्याअंतर्गत खबरी योजना राबवली जात आहे. बेकायदेशीर गर्भलिंग निदान किंवा लिंग निवड करणाऱ्या केंद्राची खात्रीशीर माहिती प्रशासनाला देणाऱ्या खबरीस 1 लाख रुपयापर्यंतचे रोख बक्षीस दिले जाते. हा विशेष रिपोर्ट केला आहे पल्लवी डोंगरे आणि वैभव गाडगे यांनी. या योजनेअंतर्गत माहिती देणाऱ्या व्यक्तीची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाते. बेकायदेशीर प्रकार आढळल्यास संबंधित सोनोग्राफी केंद्रावर सीलची कारवाई तसेच डॉक्टर विरोधात फौजदारी कारवाई केली जाऊ शकते. स्त्री भ्रूण हत्या रोखणे आणि समाजातील लिंग गुणोत्तर सुधारण्यासाठी ही योजना महत्त्वाची ठरत आहे. नागरिकांना बेकायदेशीर गर्भलिंग निदानाबाबत खात्रीशीर माहिती असल्यास त्यांनी जवळच्या जिल्हा आरोग्य विभाग, जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. दरम्यान याबाबत अधिक माहिती देताना जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर आरती कुलवाल यांनी नागरिकांना बेकायदेशीर गर्भलिंग निदानाची माहिती प्रशासनाला देण्याचे आवाहन केले आहे. माहिती देणाऱ्याची ओळख गोपनीय ठेवण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. अकोला जिल्ह्यामध्ये आपण PCPNDTची प्रभावी अंमलबजावणी व्हावी कायद्याची म्हणून भरपूर IEC आपण केलेले आहे. जनजागरण व्हावं म्हणून आपली टीम कार्यरत असते आणि PCPNDT बद्दल मी सर्वांना एक अवगत करू इच्छिते की आपल्याकडे एक टोल फ्री नंबर पण आहे जो 104 आहे किंवा अजून एक टोल फ्री नंबर आहे तो आपण सगळे नोट करू शकता. 1800-233-4475 किंवा साधा 104 वर जरी आपण कॉल केला जिथे गर्भलिंग निदान होत आहे किंवा अवैध गर्भपात होत आहे याबद्दल जर आपल्याला माहिती देण्यात आली तर आपली टीम तिथे जाऊन त्यांचं पाहणी करते आणि जी योग्य ती कारवाई करायची ती करते. तर स्त्री भ्रूण हत्या होऊ नये, मुलींचे प्रमाण वाढावे याकरिता PCPNDT कायद्याची माहिती जनमानसाला असणे आवश्यक आहे आणि ही माहिती सगळ्यांना जर आपण दिली तर त्याच्या प्रेरणेतनं आपल्याकडे लोक इन्फॉर्म करतील जिथे काही अवैधरित्या काही लिंग निदान होते किंवा गर्भपात होते. तर शासकीय गर्भपात केंद्र कुठली आहे, गव्हर्नमेंट मान्यताप्राप्त कुठली गर्भपात केंद्र आहे, कुठली सोनोग्राफी सेंटर ही गव्हर्नमेंट मान्य आहे याचं आपण नियमित प्रेस नोटमधनं आणि आपल्या
वेबसाईटवर पब्लिश करत असतो. तर ज्याला पण ह्या सुविधा घ्यायच्या, ज्याला सोनोग्राफी करून घ्यायची आहे, जी आपण गरोदर मातेला सांगतो, जी एक चांगलं टूल आहे ज्याच्याद्वारे बाळाची वाढ कशी आहे ही कळते, त्याचा सदुपयोग होणं आवश्यक आहे. जे गर्भपात सेंटर आहे ते शासकीय मान्यच असावे, जेणेकरून अवैध होणार नाही आणि आपण माता मृत्यूसुद्धा त्यामुळे कमी करू शकू. बार्शीटाकळी तालुक्यातील चेलका सेवानगर येथील रहिवासी व साखरविरा येथील वसराम नाईक आडे उच्च माध्यमिक आश्रमशाळेत इयत्ता 11वी विज्ञान शाखेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीचा स्पर्शदंश झाल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना 10 ऑगस्ट रोजी घडली. दिव्या गजानन राठोड वय 17 असे मृतक विद्यार्थिनीचे नाव असून ती 9 ऑगस्ट रोजी चेलका सेवानगर शिवारातील आपल्या शेतामध्ये गेली होती. सोयाबीन पिकातून जात असताना तिला घोणस नावाच्या भयंकर विषारी सापाने चावा घेतला. तिने किंचाळा फोडल्यानंतर आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी शेताकडे धाव घेत तिला त्वरित उपचारासाठी अकोला येथील जिल्हा रुग्णालयात आणले. उपचार सुरू असताना 10 ऑगस्ट रोजी तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. तिच्या पश्चात आई, वडील, भाऊ, आजी, आजोबा व आप्त परिवार आहे. दिव्याच्या अचानक मृत्यूमुळे आश्रमशाळेतील शिक्षक आणि कुटुंबियांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. कुरखेड अकोला तालुक्यातील दाळंबी अनभोरा दरम्यानची घटना. जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवले आहे. दाळंबी अनभोरा दरम्यान हायवेवर बुधवारी दिनांक 12 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी अंदाजे 1:30 वाजायच्या सुमारास दुचाकीचा गंभीर अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील 2 युवक गंभीर जखमी झाले. अपघातातील दुचाकीचा क्रमांक MH30 U8032 असल्याची माहिती आहे. या अपघातात रणजित वानखडे राहणार दाळंबी आणि आनंद मनोहर राहणार जवळा हे दोघेही गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच वीर भगतसिंग आपत्कालीन शोध व बचाव पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पथकाचे सदस्य शुभम कंडाळे यांनी जखमींना तातडीने मदत केली. तसेच पथकाचे प्रमुख योगेश विजयकर, शहाबाज शहा हे देखील घटनास्थळी दाखल झाले. जखमी युवकांची प्रकृती लक्षात घेता त्यांना विलंब न करता अँब्युलन्सच्या माध्यमातून जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही. दुचाकीचा अपघात नेमका कसा झाला याचा तपास मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशन कडून करण्यात येत आहे. अपघाताची माहिती मिळताच बचाव पथकाने वेळ न दवडता घटनास्थळी पोहोचून जखमींना रुग्णालयात हलविण्यासाठी केलेल्या मदतीमुळे त्यांना तातडीने वैद्यकीय उपचार मिळू शकले. घेऊया एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर पुन्हा बघणार आहोत अजिंक्य भारत न्यूज @7. आजचा अजिंक्य भारत पेपर वाचलात का? देश विदेश, राज्य, जिल्हा आणि आपल्या परिसरातील घडामोडी आता तुमच्या बोटांच्या टोकावर. राजकारण, शिक्षण, कृषी, उद्योग, मनोरंजन, क्रीडा आणि समाजातील प्रत्येक महत्त्वाची बातमी सर्व काही एका ठिकाणी. मोबाईल, टॅब, लॅपटॉपवर सहज वाचा आणि रहा नेहमी अपडेट. आजच भेट द्या आमच्या संकेतस्थळाला www.ajinkyaBharatnews.com आणि जोडा स्वतःला सत्य, विश्वास आणि वेगवान पत्रकारितेशी. अजिंक्य भारत वृत्तपत्र, बातम्यांचा वेगवान पाठलाग. विश्रांतीनंतर मी सर्व दर्शकांचं हार्दिक स्वागत करते. आता बघूया पुढील सविस्तर बातम्या. अकोल्यातील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या प्रकल्पग्रस्तांनी आज आपल्या विविध मागण्यांसाठी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. गेल्या अनेक वर्षापासून कृषी विद्यापीठातील प्रकल्पग्रस्त असलेल्या शेतकऱ्यांच्या मागण्या प्रलंबित आहे. कृषी विद्यापीठासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्याने त्यांच्या माथी प्रकल्पग्रस्तांचा शिक्का लागला. त्यांच्या संसाराला लागलेले ग्रहण दूर झाले नाही. शासन प्रशासनाच्या कात्रीत सापडल्यामुळे जीवनाची होरपळ सुरू आहे. दरम्यान आज पुन्हा प्रकल्पग्रस्तांनी आत्मदहनाचा इशारा दिलाय. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ 115 बनावट देयकांच्या माध्यमातून सुमारे 38,73,000 रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार समोर आला असून 138 फाईल्स गहाळ झाल्या आहेत. या घोटाळ्यासंदर्भात MIDC पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून विद्यापीठ प्रशासनाचे कुलगुरू व कुलसचिव यावर मौन बाळगून असल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये व पदाधिकाऱ्यांमध्ये संताप उसळला आहे. आम्ही डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ प्रकल्पग्रस्त आहोत. गेल्या 6 महिन्यापासून आम्ही वेळोवेळी निवेदनसुद्धा दिलेले आहे. येत्या 27/7 रोजी आम्ही आत्मदहनाचे निवेदन माननीय आयुक्त यांना दिले. त्यावर त्यांनी विभागीय चौकशीची सुरुवातसुद्धा केली आहे. परंतु माननीय जिल्हा अधिकारी व जिल्हा पुनर्वसन अधिकारी आणि कुलसचिव यांनी संगनमताने आमच्या पदभरतीमध्ये खूप मोठा भ्रष्टाचार केलेला आहे. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कुलसचिव यांनी 451 कर्मचाऱ्यांची प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र आधारे नोकरी दिल्याची यादी उपजिल्हाधिकारी पुनर्वसन यांना दिली आहे.
परंतु त्याचे वास्तविक पाहता 451 कर्मचाऱ्यांच्या नावे कोणतेही प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र नाही आहे. आज रोजी आम्ही जिल्हा अधिकारी यांची भेट घेतली असता त्यांनी आम्हाला स्पष्टपणे उल्लेख केला आहे की प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र आधारे प्रकल्पग्रस्त कोट्यातून लाभ घेताना कोणतेही प्रमाणपत्राची गरज नाही. त्यामुळे शासन निर्णय 21 जानेवारी 1980 व पुनर्वसन अधिनियम 1999 कलम 5 क याची पायामल्ली होताना दिसत आहे. यावरून स्पष्ट होते की पदभरतीमध्ये कोणताही पारदर्शकता नाही व जिल्हा अधिकारी, जिल्हा पुनर्वसन अधिकारी व कुलसचिव हे संगनमताने पदभरतीमध्ये भ्रष्टाचार करत आहे व आम्ही आमच्या सर्व प्रकल्पग्रस्तांची जमीन जाऊन आमच्या कुटुंबामध्ये एकच प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र असूनसुद्धा आम्हाला या पदभरतीमधून वगळण्यात आलं आहे. येत्या 15 ऑगस्ट रोजी आम्ही सर्व प्रकल्पग्रस्त मान्य जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथे आत्मदहन करणार आहोत. अकोला पंचायत समिती येथील कृषी विभागाच्या कार्यालयीन कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दुपारी 12 वाजण्याची वेळ उलटून गेल्यानंतरही कार्यालयात अधिकारी व कर्मचारी उपस्थित नसल्याचे चित्र दिसून आल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. शेतकरी नागरिकांच्या विविध कामांसाठी पंचायत समितीच्या कृषी विभागात ये-जा सुरू असते. मात्र कार्यालयीन वेळेतच संबंधित विभागात कोणीही उपस्थित नसल्यास नागरिकांनी आपली कामे कोणाकडे करायची असा सवाल उपस्थित होत आहे. कार्यालयीन वेळेत कर्मचारी अधिकारी नेमके कुठे होते? त्यांची उपस्थिती नोंदवहीत नोंद झाली आहे का? कार्यालयीन कामकाजाच्या वेळेचे पालन केले जात आहे का? याची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. दरम्यान संबंधित विभागात अचानक पाहणी करून बायोमेट्रिक उपस्थिती नोंद तपासावी, कर्तव्यावर गैरहजर आढळणाऱ्या नियमानुसार यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी होत आहे. शेतकऱ्यांच्या कामासाठी असलेले कार्यालयच दुपारी ओस पडत असेल तर प्रशासनाचा कारभार नेमका चालतो तरी कसा, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. अकोल्याच्या बोरगाव वैराळे ते अंदुरा मार्गावरील मुरणा नदीवरील पुलांची उंची वाढवण्याच्यासाठी मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलनाला आजपासून सुरुवात झाली आहे. पुलाच्या उंची अभावी पावसाळ्यात परिसरातील सुमारे 25 गावातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. या दरम्यान नदीला पूर आल्यास विद्यार्थ्यांसह शेतकरी, कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांचा संपर्क प्रभावित होतो. पुलाची उंची वाढवण्यासाठी अनेक वर्षापासून प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही प्रत्यक्ष काम सुरू झाले नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. विष्णू भाऊराव अरबट यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनात पुलाच्या कामाला तात्काळ प्रशासकीय मंजुरी देऊन प्रत्यक्ष बांधकाम सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. अंदुरा ते बोरगाव वैराळे मार्गावरील मोरणा नदीच्या पुलाची उंची अत्यंत कमी असल्यामुळे पावसाळ्यात दरवेळी पूर त्या पुलावरून जातो. त्या पुलाच्या पाणी कमी झाल्यानंतर जो गाळ साचते त्यावरून जवळपास 15 ते 20 खेड्याची वाहतूक खोळंबते. येणाऱ्या जाणाऱ्या म्हणजे विद्यार्थ्यांना सोनाळ्या सोबतच 15-20 खेड्याचे विद्यार्थी त्या मार्गावरून ये जा करतात. गेल्या आठवड्यात जो पूर गेला त्या पुरामुळे साचलेल्या गाळात वासुदेव यांचा हात मुडला व अशा बऱ्याच समस्या आहेत. अंदुऱ्यातल्या शेतकऱ्याची शेती त्या पुलाच्या पलीकडून असल्यामुळे त्यांना शेती वाहण्यास अडचण येते. ज्येष्ठ नागरिकांना बँक अंदुऱ्यात असल्यामुळे त्यांना आलेला पगार वेळेवर काढता येत नाही. परिणामी 15-20 दिवस उपासमारीची वेळ सोनाळावासी व परिसरातील जनतेला येते. गणगण गणात बोतेचा जयघोष, टाळ मृदुंगाचा गजर आणि भक्तिमय वातावरणात श्री क्षेत्र शेगाव येथील संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे सिंदखेड राजा तालुक्यातील सावरगाव माळ येथे प्रथमच ऐतिहासिक आगमन झाले. पालखीचे आगमन होताच हजारो भाविकांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले. त्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. 11 ऑगस्ट रोजी दुपारी 2:30 वाजताच्या सुमारास पालखी सावरगाव माळ येथे दाखल झाली. श्रींच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ, भाविकांची मोठी गर्दी झाली होती. यावेळी उपविभागीय अधिकारी संजय खडसे, तहसीलदार अजित देवटे, आमदार मनोज कायंदे, नगराध्यक्ष सौरभ तायडे, नायब तहसीलदार प्रवीण वराडे, संदीप बंगाळे यांच्यासह महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संजय सोनुने, रोकडे मॅडम, भूमी अभिलेख विभागाच्या जाधवर मॅडम, विविध विभागांचे कर्मचारी उपस्थित होते. पालखीसोबत पायी चालणाऱ्या वारकरी भाविकांसाठी
ग्रामस्थ सामाजिक संघटनांच्या वतीने चहा, शुद्ध पिण्याचे पाणी, अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. ठिकठिकाणी आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. दरम्यान भक्तिमय वातावरणात उपविभागीय अधिकारी संजय खडसे, तहसीलदार अजित देवटे यांनी हातात टाळ घेऊन वारकऱ्यांसोबत दिंडीत सहभाग घेतला. पालखी सोहळ्याच्या या आगळ्या स्वागताचे सर्वत्र कौतुक झाले. सावरगाव माळ येथील दर्शनानंतर पालखी सिंदखेड राजा येथील रात्रीच्या मुक्कामासाठी रवाना झाली. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. उद्यापासून श्रावण मासाला सुरुवात. राजेश्वर मंदिरात भक्तीचा जागर. 4ही सोमवारी भाविकांची मांदियाळी. बेकायदा गर्भलिंग निदान माहिती द्या आणि मिळवा 1 लाखापर्यंत बक्षीस. सर्पदंश झाल्याने चिलका येथील विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू. परिसरात शोककळा. नॅशनल हायवेवर डाळिंबी अनभोराजवळ दुचाकीचा भीषण अपघात. 2 युवक गंभीर जखमी. वीर भगतसिंग आपत्कालीन बचत पथकाची तात्काळ धाव. विदर्भ आणि महाराष्ट्रातील वेधक वेचक बातम्या आपल्या समोर आम्ही घेऊन येत आहोत अजिंक्य भारत न्यूज @7 या बातमीपत्राद्वारे. नक्कीच आमच्या यूट्यूब चॅनलला, फेसबुकला, इंस्टाग्रामला, ट्विटरला अद्यापही फॉलो आणि सबस्क्राईब केलं नसेल तर ते करून घ्या, म्हणजे प्रत्येक अपडेट आपल्यासोबत असेल. तत्पूर्वी मी पल्लवी आपला निरोप घेते. बघत रहा अजिंक्य भारत न्यूज @7 बातम्यांचा वेगवान पाठलाग.